नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या शेतकरी महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी गावात घडली. छाया दीपक खाडे वय 38 वर्ष यांनी प्रसंगावधान राखत आपल्या पतीचा जीव वाचवला, मात्र स्वतःला प्राण गमवावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार दीपक खाडे वय 42 वर्ष हे सकाळी 8च्या सुमारास शेतातील विहिरीवर पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. वीज पंप सुरू करण्यासाठी त्यांनी विजेच्या पेटीजवळील बटण दाबत असताना अचानक तीव्र विजेचा धक्का बसला. क्षणाचाही विलंब न करता छाया यांनी धावत जाऊन पतीला जोरात ढकलले. त्यामुळे दीपक खाडे दूर फेकले गेले आणि मोठ्या संकटातून बचावले. मात्र या प्रयत्नात छाया स्वतः विजेच्या प्रवाहात अडकल्या. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गावकऱ्यांच्या मते छाया या कुटुंबवत्सल आणि कष्टाळू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू-सासरे, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांची मुलगी 12वीच्या परीक्षेला बसलेली असून परीक्षेच्या काळातच आईच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करणाऱ्या या शूर महिलेच्या बलिदानामुळे संपूर्ण सिन्नर तालुका हळहळला आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.